श्री स्वामी समर्थ. स्वामी सुसंवाद ह्या आपल्या चॅनलवर सर्वांचे मनापासून धन्यवाद. आज स्वामींचा तुमच्याशी होणारा सुसंवाद ऐकण्यासाठी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वामी म्हणतात, प्रिय बाळा, सुखदुःखाचा फेरा हा कधीही कुणालाही चुकलेला नाही. तो येतो आणि जातोही. कठीण काळ येतो आणि कसोटीचे क्षण सोबत घेऊन येतो. पण तू मात्र हरू नको, प्रयत्नात कसर ठेवू नको. बाळा, तुझी स्वच्छ नियत आणि अखंड विश्वास माझ्यावर ठेव. हीच तुझी खरी परीक्षा आहे. बाळा, ज्याप्रमाणे आंबट कैरीचे रूपांतर गोड आंब्यामध्ये होते, त्याचप्रमाणे तुझी ही वेळ बदलेल. ती प्रवृत्ती आणि तिची प्रचिती तुला पावला पावलावर येईल. आता ही तुझी खरी कसोटी आहे. पण बाळा, तू स्थिर राहा. आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. तू नेहमी तुझ्या खरेपणाशी अडून राहा. तुझी भक्ती सोडू नको. बाळा, तू जेवढी अपेक्षा जास्त करतो तेवढीच तुझ्या पदरी निराशा पडते. तू फक्त कर्मावर विश्वास ठेव. वचन आहे तुला, तुझ्या अपेक्षेपेक्षा जास्त मिळेल तुला. बाळा, तुझ्या वाट्याचं सुख तुलाच मिळणार. ते कुणीही तुझ्याकडून हिरावून घेऊ शकत नाही. बाळा, जे तुझ्या नशिबात नाही ते तुझ्या जवळ येऊनही परत जाईल. पण जे तुझ्या नशिबात आहे ते दूर असूनही तुझ्याकडेच येईल. फक्त ही संकल्पना तू नीट समजून घे की देणारेही स्वामीच आणि घेणारेही स्वामीच. बाळा, तुझ्या पावलावर जरी संकट असलं तरी जोपर्यंत आमचा हात धरला आहे तोपर्यंत तुला कशाचीही काळजी नाही. प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी आम्ही असूच असे असणार नाही. पण मात्र जिथे आमचा भक्त असतो तिथे आम्ही आधाराचा हात निर्माण नेहमी करूनच ठेवत असतो. बाळा, नीती रोज तुला नवीन दिवस दाखवायला असते, अगदी कोऱ्या कागदाप्रमाणे. जेव्हा तुझ्याकडून काहीतरी हिरावले घेतले असेल तर बाळा, जे हिरावले गेले त्यापेक्षाही जास्त मौल्यवान वस्तू तुला देण्यासाठी आम्ही तुझे हात रिकामे केले आहे. तू फक्त तुझी नजर आमच्या चरणाहून हटू देऊ नको. जर तूही संकटातून जात असेल तर 11 वेळा स्वामी माऊली एवढी कमेंटमध्ये हाक दे. त्या निमित्ताने तुझ्या तोंडून स्वामींच्या पवित्र नामाचा जयघोष होईल. बाळा, स्वामींचे एक नाव हे असंख्य संकटांना दूर करतं. बाळा, एक लक्षात ठेव, नकळत घडते तिला चूक म्हणतात आणि समजावून सुद्धा आणि जाणीवपूर्वक घडते त्या चुकांना मूर्खपणा म्हणतात. म्हणून तू नेहमी सावध राहा. बाळा, जर तुला लहान लहान गोष्टींमध्ये मी दिसू लागलो की समज तुझी मोठमोठी ध्येय नक्कीच पूर्ण होणार. बाळा, तू जर हा संदेश ऐकत असेल तर ज्याला या संदेशाची गरज आहे, ज्याला आधाराची गरज आहे त्याच्यापर्यंत हा संदेश पोहोचव आणि रोज आपल्या या चॅनलशी जुळलेला राहा. बाळा, मला माहीत आहे की तू खूप दुःखी आहेस, पण हीच तुझ्या शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे. बाळा, तुझी भोग संपतील, मन शुद्ध होईल आणि
मग आम्ही तुला भेटू. हीच तर नियती आहे. भगवंत आपल्या प्रत्येक लेकराला शुद्ध पवित्र करूनच आपलेसे करतो. जोपर्यंत तो शुद्ध होत नाही तोपर्यंत स्वामींची नजर आपल्यावरून दूर होत नाही. विश्वास ठेव. बाळा, जो अनन्य भावाने आमचे चिंतन करतो त्याच्या अवघ्या संसाराची चिंता आम्ही वाहतो, परंतु ते तुमच्या लक्षात येत नाही. बाळा, जग तुला काय म्हणेल याचा विचार तू कधी करू नकोस, पण स्वामी काय म्हणेल याचा विचार तू प्रत्येक कृती करण्या अगोदर कर. स्वामी म्हणतात, तुम्ही कितीही चांगले शब्द वाचा, ग्रंथ वाचा, विचार ऐका, परंतु ते तोवर तुमचे भले करत नाही जोवर तुम्ही ते तुमच्या आचरणात आणत नाही. बाळा, तू फक्त मनात श्रद्धेचं बी लाव आणि फळ देण्याचे काम स्वामींवर सोड. ज्यावेळी तुझ्या डोळ्यात दुसऱ्यांचे दुःख बघून पाणी येईल त्यावेळी तुझ्या अश्रूंची किंमत मोत्यांपेक्षाही मौल्यवान असेल. बाळा, तुझी वाट कठीण आहे, पण तू भिवू नको. मी तुझ्या पाठीशी आहे. जर तुला हा सुसंवाद आवडला असेल तर रोज माझ्याशी जुळलेला रहा. श्री स्वामी समर्थ.